शरद पवारांना सोडावं असं काही मी पण म्हणत नव्हतो. पण हे आहे की अजितदादांनीच सांगितलं होतं, अजित पवारांनी, की पवारसाहेबसुद्धा जे सातत्यानं मोदी साहेबांबरोबर चर्चा करत होते. मी त्यावेळेला मोदी साहेबांच्या विरुद्ध वाटेल तशी भाषणं करत होतो. इकडे ते बोलत होते. ते 14 साली 2014 साली मला तुम्ही सांगा, बी जे पीने शिवसेनेला सोडलं निवडणुकीच्या वेळेला. ते या बोलीवर सोडलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाला सोडायचं, कारण ते दोघे एकत्र होते, आम्ही दोघे एकत्र होतो. त्यांनी ते सांगितल्याबरोबर आमच्या लोकांनी सांगितलं हो, आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडल्याबरोबर आम्ही 1 तासामध्ये जाहीर केलं की आम्ही काँग्रेसला सोडलं. आणि त्यावेळेला माहिती मग सरकार गेलं आणि राष्ट्रपती राजवट थोड्या दिवसाकरता लागले आणि 4 पक्ष लढले. आणि त्यावेळेला मतदानाच्या दिवशीसुद्धा ठरलं की जर शॉर्टेज म्हणजे आम्हाला पूर्णपणे जर आम्हाला मताधिक्य नाही मिळालं तर आम्हाला राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यायचा बाहेरून.